आज आम्ही DP रोडवरच्या विष्णुवर्धन डायनिंग हॉलला गेलो होतो. बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं की इथे महाराष्ट्रीयन थाळी खूप चांगली मिळते. म्हटलं बघूया तरी की एवढं काय आहे याच्यात की लोकांनी मला ही थाळी सांगितली होती की एकदा ट्राय करून या म्हणून. आत आल्या आल्या हे असं ॲम्बियन्स आहे. बाहेरच्या बाजूलासुद्धा अशा टेबल आणि खुर्च्या आहेत, पण सध्या इतका उन्हाळा आहे ना, त्याच्यामुळे बाहेर बसणं तर पॉसिबलच नव्हतं. मी ओनरला विचारलं की बाहेर सिटिंग एरियामध्ये आता म्हणजे पॉसिबल आहे का बसणं, कोणी बसतं का? तर ते म्हटले की जर गर्दी असेल तर त्यांच्याकडे काही ऑप्शन नसतो, बाहेरच बसावं लागतं. आतातला जो AC हॉल आहे तो छोटासाच आहे, फार काही मोठा नाही आहे. विकेंडला इथे पॉसिबलच नाही आहे आत बसायला मिळणं जर बुकिंग नसेल तर. बाहेर त्यांनी असा मेनू वगैरे लावला होता की आज थाळीमध्ये काय राहील. आतलं ॲम्बियन्स हे असं काहीसं होतं. छोटासाच हॉल होता आणि थोडंफार डेकोरेशन होतं. नॉर्मल होतं, असं काही फार वेगळं असं काही नाही आहे ॲम्बियन्स वाईज. आणि त्यांचा सर्विंग टाईम वगैरे मला चांगला वाटला. लगेचच ते त्यांनी सगळं द्यायला चालू केलं होतं, वाढायला चालू केलं होतं. बिलकुलच वेट नव्हता. जेवणामध्ये उन्हाळ्यात पुरणपोळी आमरस मिळतो. म्हटलं बघूया इथे की काय असं विशेष आहे. ताटात पुरी, फुलका, कोथिंबीर वडी, बटाटा वडा, बटाट्याची भाजी, छोले, वालाचं भिरडं, त्याच्यानंतर अळूची भाजी, सोलकढी, दहीवडा होता, पुरणपोळी होती आणि काही साईड डिशेस होत्या. पेरूची कोशिंबीर होती, त्याच्यानंतर कैरीची डाळ, पुदिन्याची चटणी, आंब्याचं लोणचं, या सगळ्या डिशेस होत्या. कुरडे पापड्या होत्या. पण मी जर खरं सांगायचं झालं तर 550 रुपये पर थाळी होती ही प्लेट. आणि त्यानुसार मला जेवण ॲव्हरेज वाटलं. जेवणाला चव होती, नाही असं नाही, पण फॉर एक्झाम्पल आता पुरणपोळी म्हणाल, पुरणपोळीवर त्यांनी तूप वगैरे दिलं होतं, पण पुरणपोळी थोडीशी थंड झाल्यावर कडक होत होती. पुरणसुद्धा प्रॉपर भरलेलं नव्हतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मला एवढं काही विशेष वाटलं नाही. आणि या प्रीमियम प्राईससाठी मला आयटम्ससुद्धा कमी वाटले. नॉनव्हेज थाळ्या आपल्याला एवढ्या किमतीत मिळतात. मी तर म्हणेन आपण इथे जास्तीत जास्त एकदाच जाऊ शकतो. आणि आमरसासाठी जर जायचं असेल तर जेवढी प्राईस आम्ही आता तिघांसाठी इथे पे केली तेवढ्या प्राईसमध्ये तर आपल्याला अख्खी पेटी मिळून जाईल हापूस आंब्याची. तर तुम्ही विचार करू शकता. बाकी जेवण खाल्ल्यामुळे जळजळ वगैरे किंवा असा काही त्रास, किंवा सोडा घातलेला नव्हता त्याच्यामुळे त्रास असा काही नाही झाला जेवणाचा. ज्यांना तिखटसर जेवण आवडतं किंवा मसालेदार जेवण आवडतं त्यांना मे बी ही थाळी तेवढी आवडणार नाही, कारण हे सगळेच पदार्थ सपक साईडवरती होते. एवढ्या सगळ्या पदार्थांमध्ये मला फणसाची भाजी आणि कोथिंबीर वडीच आवडले होते.